सतेज पाटील बोलतायत, थेट जाऊयात. झालं असला तरी राहिलेल्या 10 जिल्ह्यासाठी कोल्हापूरकर कायमपणे पाठीमागे राहणार, ही भूमिका कोल्हापूर म्हणून आम्ही या ठिकाणी घेतली. आणि तुम्ही बघत असाल की गेल्या या वर्ष 2 वर्षामध्ये आम्ही सातत्याने 2 पावलं पुढे टाकून या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. आणि म्हणून मला आलेल्या 12 जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे की आता स्थगन प्रस्तावावर अंबादास दानवेने विनंती केली, सभापतींनी मान्य केलेले 1 वाजता प्रस्तावावर ते चर्चा करणार आहेत. फार काही यश येईल मला वाटत नाही, कारण की कायद्यानं बोलायचंय. मागच्या वेळी आम्ही बोललेलोच आहे. अंबादास दानवेने आता एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकवलं तुम्हाला. मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं रद्द म्हणजे रद्द अशी भूमिका घेतली. मग आता भूमिका तुम्ही का बदलताय? आता भूमिका तुम्ही का बदलताय? काय होईल असं नाही, परंतु कायद्यानं जो आमदार म्हणून आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला 1 तास मी फक्त या ठिकाणी जाणार, यानंतर विश्वजित कदम आणि वडेट्टीवार साहेब या ठिकाणी बोलतील आणि परत बाकीची मंडळी बोलत राहतील. आम्ही तासभर सभागृहात काय होते बघून मी परत येतो आणि मग आपल्या गिरीश पुढच्या आंदोलनाची दिशा आपण ठरवूया. कृपा करून घरला जायची गडबड करू. मुक्कामाची तयारी आहे ना? झोपायला लागलं तरी इथं त्यामुळे मुक्कामाची तयारी आहे. इथनं कुणी हलायचं नाही. जो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा घ्यायचा आहे, शेतकऱ्यांच्या उत्कर्षाचा घ्यायचा आहे. आणि म्हणून ताकदीनं आपण हा संघर्ष पुढच्या काळात या ठिकाणी करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर आमदार विश्वजित कदमांना विनंती करतो की त्यांनी मग यानंतर आमचे काँग्रेसचे नेते सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. सागर बंगल्यावर झोपायचं. मला सोडायला कुणी यायचं नाही, बसायचं इथंच. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी संघर्ष समितीने काढलेल्या या सुरू केलेल्या आंदोलनाला उपस्थित सन्माननीय विश्वजितजी, राजू शेट्टी साहेब, अरुणदादा, सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि स्वतःच्या हक्कासाठी या 12 जिल्ह्यातील आलेले माझे सर्व शेतकरी बांधव, भगिनी आणि मित्रांनो, हे डबल ढोलकी सरकार आहे. दोनही ढोलक्या आपण वाजवत असतात. एकीकडे हा नाही म्हणतो, दुसरीकडे तो नाही म्हणतो, आणि या तिघांचे 3 तोंड 3 दिशेला आहेत. खाताना एक होतात आणि मात्र लोकांच्या हिताचा निर्णय होतो त्यावेळेस तिघे जणांची तोंड 3 दिशेला असतात. म्हणजे ह्यांच्याकडं एक म्हणतो होणार नाही ना, दुसरा म्हणतो झाल्याशिवाय. आता सांगा, डबल ढोलकी आहे की नाही? अशावर विश्वास कसा ठेवायचा? बरं, ज्याचा काही संबंध नाही. आम्ही आता सरकार सोडलं त्यावेळेस 5 लाख 5.5 लाख कोटीचं कर्ज होतं. आता 9 लाख कोटीच्या घरात कर्ज गेला. म्हणजे 3 वर्षामध्ये 2,59,000 कोटीचं कर्ज राज्यावर वाढवलंय आणि तिजोरीची लूट करून तिजोरी साफ केली. त्याला त्या समृद्धी मार्गाने गेला की जीव बायको घरी वाट बघत असते, येतो की नाही नवरा, येतो की नाही. जे गेला रस्त्यावर चढला तर घरी येईल की नाही याची गॅरंटी नसते. शेट्टी साहेब, एवढा तो रस्ता बोगस बनवलाय. टक्केवारीवर चालणार हे सरकार आहे आणि त्याचा हिशोब ठरलेला आहे. आपण तिघे भाऊ लोकांना झगडत आहे हे दाखवू आणि तिघे मिळून खाऊ, अशी या सरकारची नीती आहे. त्यामुळे आपल्याला आपला संघर्ष मोठा आहे. मातीवर प्रेम करणारी आम्ही, आई आणि माती हे 2 आमचे आयुष्यात असलेला आधार, आई आणि मातीचा, त्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण ती माती आमची, ती शेती हिसकवण्याचं जर काम करत असेल
तर तुमचा निर्धार असला पाहिजे, त्या मातीमध्ये आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका तुमची असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कुठला निर्णय होत असेल तर या सरकारच्या भूमिकेचं कोणीही समर्थन करता कामा नये. महाराष्ट्र समर्थन करणार नाही. आणि आता सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, मी कोल्हापूरला गेलो होतो, हे लोक मिळाली, ती मिळाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.